काहीच बघा काय व्ह्यू आहे या ठिकाणी, काय भारी दिसतोय. आणि समोरून बघा त्या बहुधा होतो ठाण्यावरून डायरेक्ट बोरिवली मीरा भाईंदरसाठी. गाईज हा बाबू मला विचारतोय, दादा तुला पोरगा आहे का? मला पोरगा आहे असा प्रश्न, मी शॉकमध्ये पडलो की दादा तुला पोरगा आहे का? म्हातारा झालो का मी काय? काहीच बघू शकता या ठिकाणी. आता आपण पाईप बँड करून आत टाकलेला आहे. हे बघा असा पाईप खाली गेलेला आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे. आणि बघू शकता पाठी नजारा, एक नंबर नजारा दिसतोय. काहीच आपण आलो आहे कलव्याला आणि या ठिकाणी विंडो ए सी आहे. विंडो ए सी में ॲक्च्युली गॅस उडला आहे. हे गाईज वेलकम बॅक टू माझ्या मित्रांनो. सकाळ सकाळ झालेली आहे आणि त्या या ठिकाणी आपण आता नाश्त्यामध्ये केक खातो. बघू शकता या ठिकाणी मित्रांनो कालचा केक आहे, तो खाऊन घेतो आहे. आता जायचं कामाला, अखिलेशला पहिला घ्यायला पिकअप घेऊ, त्यानंतर दुकानाला जाऊ. चला जाऊया अखिलेशला घ्यायला. आता काय अखिलेशला पिकअप केलं आहे आणि दुकानावरती येऊन बॅग वगैरे घेतली. आता जाऊया पहिला हॉलीमेरीमध्ये. त्याच्यात आपण आलो हॉलीमेरी स्कूलजवळ. या ठिकाणी हॉलीमेरी स्कूलमध्ये मित्रांनो आपल्याला एक AC सर्किट काढायचं आहे आणि ती AC बंद पडले, त्याच्यामुळे सर्किट काढून आपण या ठिकाणी समोर फिटिंग करायची आहे. तर जाऊया आपला सर्किट काढण्यासाठी AC मधून. ते आता वापस आलो आम्ही दुकानावरती. या ठिकाणी यहाँ पे देख सकते हो बाजू के अपने मसाज वाले साफसफाई करते या ठिकाणी. ते या ठिकाणी आता आपण दुकान खोलूया आणि जेट पंप घेऊन वापस आज आपण निलखंडला, ठाण्यामध्ये निलखंड या ठिकाणी डिस्मेंट करायची ACचा. पटापट आपण बॅग तर आहे आपल्याकडे, जेट पंप आणि कंप्रेसर घ्यायचा आहे, तो घेऊन आता जाऊया आपण. म्हणजे मित्रांनो आपण 27च्या फ्लोअरवरती आलो आहे आणि या ठिकाणी आता AC डिस्मेंट करायची आपल्याला. 27चा फ्लोअर आहे. आता ही AC आपल्याला काढायची आहे, वर्कूलची AC आणि आउटडोर या ठिकाणी. आता गॅस लॉक करून घेऊया आपण. अखिलेश गॅस लॉक करतोय आणि आपण डिस्मेंट करून घेऊया पटापट. गॅस या ठिकाणी आपण आता गॅस लॉक करतोय. अशा ठिकाणी आपण या ठिकाणी पाठी एलेंकी असते, त्या एलेंकीनी आपण गॅस लॉक करतो. तर गॅस लॉक करून ही मशीन खाली उतरवली आपल्याला. फायनली आपण आता AC डिस्मेंट करून दिली. बघा इनडोर आउटडोर दोन सुद्धा आणि या ठिकाणी पाईप पण आहे. काहीच बघा काय व्ह्यू आहे या ठिकाणी, काय भारी दिसतोय. आणि समोरून बघा त्या बहुधा होतो ठाण्यावरून डायरेक्ट बोरिवली मीरा भाईंदरसाठी, तो समोर बहुधा होतोय. पाठी बंगले बघा छोटे छोटेसे, किती भारी दिसतात, एक नंबर नजारा. काही डिस्मेंट झालेला आहे आणि आता आपण आलो एक कलिंगड खाण्यासाठी. या ठिकाणी कलिंगड खाऊन घ्यावा. उसाचा रस पण आपण ऑर्डर केला आहे, उसाचा रस पण आता येईलच. मला कलिंगड खाऊया. कलिंगड गाईस, उसाचा रस. काहीच आपण आलो आहे कलव्याला आणि या ठिकाणी विंडो AC आहे. विंडो AC में ॲक्च्युली गॅस उडला आहे. तर गॅसचा प्रोसेस मित्रांनो या ठिकाणी ना, विंडो ACला कधी पण गॅस चेक करण्यासाठी NRB नसतो, म्हणजे हा वॉल नसतो. त्यासाठी आपल्याला आता जॉईंट मारतो अखिलेश. त्या ठिकाणी बघू शकता. अखिलेश क्या कर रहा है अभी तू? क्या कर रहे हो? हाँ गार्डन में घूमने आए हो? बता अभी क्या कर रहा है इस पर, ये क्यों मार रहे हो वो? ऐसे ही मजा आ रहा है। मज़ा आ रहा है इसमें मार रहा है? पहले बता तो पब्लिक को अपने। अब इसमें वॉल नहीं रहता है। हाँ जैसा स्पीड AC में वॉल रहता है ना, हाँ गैस डालने के लिए, गैस चेक करने के लिए। अच्छा। इसमें कैसा पैक कर देते हैं हाँ डायरेक्ट। अभी गैस उड़ गया, डालना तो पड़ेगा ना। वो तो है. अभी आपण या ठिकाणी वॉल लावतोय. मी बहुत दाखवतो तुम्हाला कसं वॉल लावतो ते आम्ही. या ठिकाणी आपण शोल्डिंग मारून घेऊया. बघा शोल्डिंग मारून घेऊ. गाईस फायनली आपला या ठिकाणी लिकेज भेटलं आहे. हा बघा दिसतो का तुम्हाला लिकेज? हा बघा इथून लिकेज झाले कॉईलमधून. हे बघा कसं धार निघते. काही ज्या ठिकाणी आपण स्पेशल टाकलं आहे. बघा 300 स्पेशल टाकलं आहे. आता उद्या येऊन चेक करू. जर स्पेशल कमी झाला तर कुठे अजून लिकेज असेल, नसेल झालं तर आपण लगेच गॅस टाकून घेऊ. उद्या येऊ गॅस टाकायला. आणि याच्यामध्ये मला वाटतं गॅस कुठला आहे, R32 नंबरचा गॅस आहे याच्यामध्ये. काय त्या ठिकाणी आपण आलो वडापाव समोसा खाण्यासाठी. खूप फेमस आहे वडापाव समोसा या ठिकाणी. मी दाखवतो. वडापाव घेतले खायला आपण. चटणी खूप फेमस असते, चांगली चटणी आहे, खोबऱ्या चटणी आहे. त्याच्यात आपलं एक AC फिटिंग करणारी. त्या पाईप घेतल्या बघा, पाईप वरती कलर ब्लॅक कलर स्लीव त्या चाललो आहे. आता रबर स्टँड पण घेतलं आहे. हा बघा रबर स्टँड. आता जाऊया आता कस्टमरच्या घरी. गाईच आता आपण आलो आहे पूर्णामध्ये आणि समोर बसू त्या ठिकाणी AC इनडोर आउटडोर. आणि या ठिकाणी आता बेडरूममध्ये लावायची AC आपल्याला. तर पटापट मित्रांनो या ठिकाणी पाईपिंग पण करायची. आणि हे बघा पाईप जोडी पण आपल्या या ठिकाणी आणलेली आहे. हे बघा पाईप, कॉपर पाईप
आणि पटापट फिटिंग करून घेऊ. मग आता वाटतं 5 वाजलेत, 6-7 वाजेपर्यंत आपली फिटिंग कंप्लीट होईल. चला पटापट करूया फिटिंग. काहीच या ठिकाणी पाईप रेडी झाले बघा. हा पाईप आहे आणि या ठिकाणी आपल्याशी बँड करतो आहे पाईप. आता मी पाईप बँड करण्याला टाकायला लागतो मित्रांनो. त्याच्यामुळे हे बघा आरामात एकदम स्मूथली बँड करतो आहे, कारण आपला हा असतं नुसतं बँडर आहे. त्या बँडरने काहीच होत नाही पाईपाला. एकदम हे बघा प्रॉपर बँड झालेला आहे. हे बघा प्रॉपर बँड. टेक्निशियन आहे तो अखिलेश. काहीच बघू शकता या ठिकाणी आता आपण पाईप बँड करून आत टाकलेला आहे. हे बघा असा पाईप खाली गेलेला आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि बघू शकता पाठी नजारा एक नंबर नजारा दिसतोय. या ठिकाणी आता आपला आउटडोर बसवायचा आहे. इथेच बसवायचं आहे. क्या बरोबर आहे? कलवा मुमरा. कलवा मुमरा. तो कलवा मुमरा इथून दिसते पूर्ण. बघा काय नजारा आहे एक नंबर. दोस्ती ना रे वो. ते दोस्ती है? वो का कौन? नहीं है वो अंजू फाटा है. दमन नाका अंजू फाटा तो साइड में. गाईज हा बाबू मला विचारतोय दादा तुला पोरगा आहे का. आता मला पोरगा आहे असा प्रश्न मी शॉकमध्ये पडलो की दादा तुला पोरगा आहे का. म्हातारा झालो का मी काही समजत नाही. बाबू इथं प्रश्न विचारतो मला एक एक. काहीच बघा खाली येता AC प्रॉपर फिटिंग झालेले आहे. चालूया वरती आपण आउटडोर लावायला. गाईज आता बघा रात्र झाले आणि रात्रीचे वाजलेत 8. आता या ठिकाणी आपण AC फिटिंग करतोय. आपल्याला अजून एक ठिकाणी जायचं आहे गॅस चार्जिंग करायला. आता AC फायनल होईल मग त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी जाऊ. स्वयं किंवा अजून एक कस्टमर आहे त्यांच्या घरी जायचं आहे आपल्याला. पट्टापट्टा या ठिकाणी गॅस खोलून आपण AC चालू करून देऊ. बहुत या ठिकाणी स्टँड पण लावला आहे आम्ही. ह्याला बोलतो रबर स्टँड. हे बघा रबर स्टँड आहे. त्याला ॲक्च्युली लावला नाही आहे. हे बघा याला पण लावायचं आहे. या ACला पण या ACला पण आता लावतो आपण. हे बघा गाईस आता या ठिकाणी आपण गॅस खोलतोय आणि जो पाईपामध्ये तो पूर्ण कचरा असेल तो या ठिकाणी असं निघून जाईल. हे सरप आहे. या सरपमधून चेक करू कुठे लिकेज तर नाही का. प्लीज लगा दे उधर सरप. बघा असं या ठिकाणी आपण सरप लावतो. हे जर लिकेज असेल तुम्हाला माहिती आहे बुडबुड त्या ठिकाणी येतात. सध्या कुठे दिसत तर नाही आहे म्हणजे लिकेज तर नाही आहे मशीन. आणि आता एकदम फायनली आपली आता AC फिटिंग झालेली आहे एकदम प्रॉपर. काहीच आता दुकानावर पोचलो आहे आणि सामान सगळं ठेवूया दुकानावरती आणि जाऊया. एक अजून कॉल होता पण जास्त वेळ झाल्यामुळे आपण तो कॉल सकाळी करू. आता काय कॉल करायचा नाही. जाम दमलो आहे. फटाफट सामान ठेवूया आणि त्यावेळी अखिलेशला पण घरी सोडायचं आहे. चला गाईज आता ब्लॉग एंड करतो. तर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.